नमस्कार, मी कविता आपणा सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ कविता या चॅनेलमध्ये। तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण दिवाळीच्याच फराळातील एक पदार्थ पाहणार आहोत, शंकरपाळ्या। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। शंकरपाळा बनवण्यासाठी येथे मी 2 वाट्या मैदा घेतला आहे, तसंच अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे, चिमूटभर मीठ आणि वेलचीची पावडर करणार आहे। 4 वेलच्या आपण घेतलेल्या आहेत। तसंच 1 वाटी साखर मी अशी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण हे तूप गरम करून घेऊया। प्रथम आपण यामध्ये रवा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मध्ये होल करून यामध्ये आपण जे गरम तूप आहे त्याचं मोहन टाकूया। आता आपल्याला हे तूप सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तूप गरम असतं म्हणून काळजी घ्या। आता आपण थोडं हे तूप थंड झालं की आपण हे सर्व पिठाला चोळून घेऊया। पहा, आता आपलं तूप थंड झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पिठाला तूप चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पीठ एकजीव होईल आणि जो रवा घातला आहे तो सुद्धा मिक्स होईल। हे बघा, असं आपण सर्व पिठाला तूप लावून घेऊया। हे पहा, आता आपण सर्व पिठाला व्यवस्थित तूप लावलं। हे बघा, अशी आपली 1 मूठ झाली पाहिजे पिठाची, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे। आता यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकूया आणि जी आपण साखर बारीक केलेली आहे ती सुद्धा टाकून घेऊया। आता या साखरेमध्येच मी वेलची पण बारीक करून घेतलेली आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। किती पाणी लागेल ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आता आपण पाणी गरम करून घेऊया। हे पहा, 1.5 वाटी मी पाणी कोमट केलेलं आहे। कोमट म्हणजे आपल्याला हात टाकता येईल असं। आता आपण थोडं थोडं ह्याच्यामध्ये टाकायचं आणि घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आपण पुरीला जसं मळतो त्यापेक्षा जरा घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता मी ते थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं आहे। हे पहा, माझं पीठ मळून झालेलं आहे। असं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळण्यासाठी मला अर्धी वाटी आणि थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्या लगेच शंकरपाळ्या करायच्या नाही आहेत। आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे, कारण आपण रवा टाकलेला आहे ना, रवा पण भिजला पाहिजे, म्हणून अर्धा तास आपण याला झाकून ठेवून देऊया आणि नंतर आपण याच्या शंकरपाळ्या बनवूया। हे पहा, अर्धा तास आपण पीठ ठेवलं होतं। आता बघा, अजून किती घट्ट आहे पीठ। आता परत एकदा आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया आणि मग आपण शंकरपाळ्या लाटायला सुरुवात करूया। हे बघा, अशा पद्धतीने मळून घ्यायचं। आता या पिठामधला एक मोठा गोळा घ्यायचा अशा प्रकारे आणि आता आपण ह्याची एक जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा, एवढा मोठा गोळा मी घेतलेला आहे। आता पोळपाट लाटणं घेऊन त्याच्यावर आपल्याला जाड असं पातळ पोळी आपल्याला याची लाटून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे चपाती लाटतो त्यापेक्षा आपल्याला जाड लाटून घ्यायची आहे।
आता मी ती लाटून घेते. हे पहा, अशी आपण जाडसर अशी लाटून घेतलेली आहे. खूप पण जाड नाही करायची, नाहीतर मग ती तळली जात नाही. आता अशा प्रकारचं चमचा मिळतो, ज्याला आपण फिरकी किंवा चक्री असं म्हणतात. आता तुम्ही पिझ्झा कटरने पण कट करू शकता, पण त्याने डिझाईन येत नाही. ह्याने ना सुंदर अशी डिझाईन येते. हे बघा, आता आपल्याला पहिल्यांदा अशा स्ट्रिप करून घ्यायच्या आहे. उभे उभे आपण काप करून घेणार आहे. हे बघा किती सुंदर डिझाईन येते. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही करू शकता. हे बघा, आणि नंतर आपण त्याला शंकरपाळीचा आकार देणार. आता आपण ह्या तिरक्या तिरक्या कापून घेणार. अशा पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या आपण एकदाच करून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या. आता ह्या एक एक करून आपण अशा प्रकारे काढून ताटामध्ये ठेवायच्या. अशाच मी सगळ्या काढून ताटामध्ये ठेवते आणि सगळ्या झाल्या की मग आपण तळून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेऊया. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅस बंद केला आहे. आता आपण बघूया तेल गरम झालं आहे का. तर आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. शंकरपाळ्या या नेहमी आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडूया. असं आपण एक एक शंकरपाळी त्याच्यामध्ये सोडायची आणि सोडल्यानंतर लगेचच आपण त्याला हलवायचं नाहीये, नाहीतर त्या तुटतात. कोण कोण दुधामध्ये सुद्धा हे पीठ भिजवतं. आणि शंकरपाळ्या फक्त गोडच असतात अशा नाही, खाऱ्या पण शंकरपाळ्या करतात, तिखट शंकरपाळ्या होतात. त्यामुळे थोड्या गोड थोड्या खारट अशा आपण शंकरपाळ्या बनवू शकतो, जेणेकरून मुलं पण आवडीने ते खातात. आता आपण ह्या शंकरपाळ्या थोडा वेळ वर येऊपर्यंत अजिबात हलवायच्या नाहीयेत आणि मंद आचेवर आपण तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे आतपर्यंत त्या व्यवस्थित शिजल्या जातील. आणि सुट्ट्या सुट्ट्या करून टाकल्या की त्या चिटकत नाहीत. आता 2 ते 3 मिनटं आपण या अशाच तळून घेऊया. हे पहा, 2 ते 3 मिनटं झाली आहे. आता आपण त्या हलवून घेऊया. हे बघा किती खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या झाल्या आहेत. आता आपल्याला या मंद आचेवरच व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला या तळायच्या आहेत. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येऊपर्यंत मी या तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आता पुन्हा आपल्याला अशाच त्या 2 ते 3 मिनटं मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, 2 ते 3 मिनटं मी व्यवस्थित त्या भाजून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यावर सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे. आता आपण ह्या काढून घेऊया. हे बघा किती छान फुगलेले आहेत. जास्त जाड पण तुम्ही नाही करायच्या, कारण फुगल्यानंतर सुद्धा त्या जाड होतातच. एकदम जास्त जाड केल्यात तर मध्ये त्या कच्च्या राहतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. ह्या पहा, अशा प्रकारे मी गुलाबी रंगावर तळून घेतलेले आहेत. हे बघा किती खुसखुशीत झालेले आहेत, आतपर्यंत तळल्या गेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या नक्की करून बघा. काही लोक दुधामध्ये सुद्धा पीठ भिजवतात, परंतु दुधातल्या शंकरपाळ्या जास्त दिवस राहत नाहीत. या महिनाभर या शंकरपाळ्यांना काहीही होत नाही. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी करून बघा. थोडा लेट व्हिडिओ आला आहे तरीसुद्धा तुम्ही नक्की हा घरी करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.